आंबेगाव तालुका दिंडी समाज या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खासदार हे संगनमतानं संस्थेमध्ये गैरकारभार करतायत। त्यांच्यावरती संस्थेचे विश्वस्त आणि सभासद यांच्या वतीनं अविश्वास ठराव बहुमतानं मंजूर करून पारित करण्यात आला। आंबेगाव तालुका दिंडी समाज विश्वस्त मंडळाची 14 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली आहे। यावेळी विश्वस्त मंडळ आणि सभासदांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यावरती गैरकारभाराचे आरोप केलेत। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलंय की संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी संगनमत करून संस्थेच्या बँकेमधील ठेवी धर्मादाय आयुक्त आणि पदाधिकारी यांची परवानगी न घेता काढले आहेत। तसेच पंढरपूर येथील धर्मशाळेमध्ये परस्पर कामं केली आहेत। कामाबाबत विश्वस्त यांना विश्वासामध्ये घेतलं नाहीये। तसेच दिंडी समाजाची मीटिंग घेतली जात नाही। दिंडी समाजाच्या मीटिंग मध्ये कामाचा हिशोब देखील देण्यात येत नाही। तसेच जुन्या धर्मशाळेच्या खोलीचं काम केल्याचे सांगत आहे, मात्र तसं काहीही करण्यात आलं नाहीये। सन 2022 ते 2027 मध्ये आंबेगाव तालुका दिंडी समाज पदाधिकारी निवड झाली। यावेळी हरिश्चंद्र बागल यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांना पदावरून बरखास्त करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे उघडपणे मनमानी करतायत। पंढरपूर वारी, आळंदी वारी, त्र्यंबक वारी, भीमाशंकर, शिवरात्री या 2 वर्षात जेवढ्या वाऱ्या झाल्या आहेत त्यांचा जमा खर्च हिशोब दिलेला नाहीये। त्यामुळे त्यांच्यावरती अविश्वास ठराव बहुमतानं मंजूर करून पारित करण्यात आलाय। यावेळी खजिनदार हरिश्चंद्र राजाराम बागल, माजी अध्यक्ष दत्तात्रय सखाराम चासकर, तज्ञ संचालक सुभाष रामचंद्र थोरात, राजाराम भिवसेन बाणखेले तसेच विश्वस्त पंढरीनाथ दत्तात्रय चासकर, अनिल खंडूकाळे आणि सभासद या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी मी विश्वस्त पदावरती काम करीत असताना माझं नाव पंढरीनाथ दत्तात्रय चासकर, माळुंगे, पडवळ। मी आंबेगाव तालुका दिंडी समाज या ठिकाणी विश्वस्त पदावर काम करीत असताना दिनांक 22/7/2000 रोजी आमची विश्वस्तांची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये जे पदाधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले तर ते अधिकार चेंज रिपोर्ट मंजूर झाल्यानंतर सुद्धा दिले नाही। त्यामध्ये खजिनदार म्हणून हरिश्चंद्र राजाराम बागल यांना खजिनदारपदी नेमणूक केली होती, परंतु 14/3/2023 रोजी चेंज रिपोर्ट मंजूर झाला तरी त्यांना अधिकार दिले नाही। आणि नंतर 8व्या महिन्यामध्ये मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांचा राजीनामा घेतला गेला। त्यांना राजीनामा द्यायला लावला पदाचा, त्यांनी दिला नाही। त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्यांना त्या पदावरून काढून टाकलं। नंतर धर्मदाय आयुक्त यांच्याकडे त्यांनी नवीन खजिनदारपदी दुसऱ्या विश्वस्तांची नियुक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हरकत घेतली का यांना कुठल्याही पदाचं नोटीस, कारणे दाखवा नोटीस वगैरे काही दिलं नसताना त्यांना यांनी पदावरून काढून टाकलं। तर त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून मिळालं नाही। नंतर त्यानंतर आम्हाला जो मासिक मीटिंग जी होते त्या मासिक मीटिंगमध्ये जो अजेंडा पाठवला पाहिजे विश्वासाला तो पाठवला जात नाही। ते मोबाईलवर फक्त मेसेज पाठवतात आणि त्या मेसेजनुसार मीटिंगला जावं लागतं। आत्ता काल 13 तारखेला जी मीटिंग झाली, मासिक मीटिंग, त्या मीटिंगमध्ये 11 वाजताचं टायमिंग होतं मीटिंगचं। आम्ही 11:20 त्या ठिकाणी हजर झालो, परंतु 11:20 हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी कुणीही नव्हतं। सगळे विश्वस्त बाकीचे निघून गेले होते। मीटिंग झाली म्हटले आणि 11:20 ते निघून गेले सगळे, कुणीही तिथं नव्हतं। फक्त व्यवस्थापक लक्ष्मण राक्षे हे तिथं होते फक्त, आणि पांडुरंग कानसकर हे 2 जण होते तिथं। आणि मीटिंग झाली म्हणून आम्हाला सांगितलं 20 मिनिटात फक्त मीटिंग झाली। व्यवहार आहेत जे 2022-23 मध्ये जो अहवाल छापण्यात आला त्या अहवालामध्ये पंढरपूर धर्मशाळेच्या खोल्यांसाठी, जुन्या धर्मशाळेच्या खोल्यांसाठी 2 लाख रुपयाची लादी बसवली असं म्हणून ते सांगतात, परंतु आम्हाला त्या ठिकाणी कुठेही लादी आढळली नाही। आणि 1,20,000 रुपये जो जिना
त्या ठिकाणी बसवला, तो जिना त्या ठिकाणी कुठेही आढळलेला नाही. हे दोन्ही गोष्टी किती लाखाचा? 1,20,000 रुपयाचा. आणि आपण आपली धर्मशाळा ग्राउंडला असल्यामुळं आपल्याला या लोखंडी जिन्याची काही आवश्यकता नाही, परंतु आम्हाला तो जिनाही कुठं आढळलेला नाही. म्हणजे हे आम्हाला सगळं बोगस वाटते. आणखीन त्या अहवालामध्ये बरेचसे आकडे आहेत, तेही सुद्धा आम्ही वाचन नंतर करणार आहोत मीटिंगमध्ये. आणि जो बांधकामासाठी खोल्यांमधला 25,000चा रस्त्याचा जो खर्च लावलेला आहे, तो रस्ता कॉन्ट्रॅक्टरने करायचा असतो. रस्ता तो त्याने करायचा असतो. पत्रा शेड जे काढायचे ते कॉन्ट्रॅक्टरनी काढायचं असतं. करारामध्ये लेखी आहे ते. त्यामुळं रस्त्याला जो 25,000चा जो आकडा लिहिला तो सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी संशयास्पद वाटतो. मी अनिल खंडू काळे, गाव घोडेगाव, आंबेगाव तालुका, दिंडी समाज विश्वस्त. आज मी दिंडी समाजामध्ये 22/7/2022 पासून आपलं 22/7/2022 पासून दिंडी समाजामध्ये काम करतो विश्वस्तपणे. या दिंडीमध्ये प्रत्येक वेळेला वारकऱ्यांसाठी जी व्यवस्था द्यायची असते किंवा वारकऱ्यांना कसं जमवून आपली दिंडी कशी प्रशस्त मोठी होण्यासारखी आपण प्रयत्न करायचे असतात. कारण घटनेमध्ये जर सांगितलं का विश्वस्तांनी त्यासाठी प्रयत्न करणे आणि संस्था चांगल्या पद्धतीने चालवणे. 22/7 पासून पुढे या वारकऱ्यांनी थोडे दिवस चांगल्या प्रकारे चालवलं. नंतर कुठल्याही प्रकारच्या दिंडीला कोणाला बोलवायचं नाही, वारकऱ्यांना सांगायचं नाही किंवा जनरल मीटिंग घ्यायची नाही. आणि जे घटनेप्रमाणे वारकऱ्यांसाठी किंवा सभासदांसाठी हितचिंतक असो किंवा पंगतदार असो यांना जनरल मीटिंगचे अजेंडे देणे गरजेचं असतं, त्यांना अहवाल देणं गरजेचं असतं. कारण ही जी दिंडी चालती ही सर्वांच्या देणगीवर चालते. ही काही कोणाची आपली वैयक्तिक मालमत्ता नाही किंवा काय नाही. देणगी स्वरूपाने जी चालणारी मालमत्ता आपली दिंडी आहे. या दिंडीमध्ये अशी कुठलीही यांनी आतापर्यंत सोय ठेवली नाही एवढ्या 2 वर्षामध्ये. आणि दिंडीचे अजेंडे देणे गरजेचं आहे, तुमचे अहवाल देणे गरजेचं आहे. दिंडीला माहिती यांनी आत्तापर्यंत काही मी ठिकाणी पाहिलं यांनी अहवाल पोहोचवले, पण 30-9चे पण त्यांच्या घरी येत आत्ता. मी तुम्हाला आजही ते काहींच्या घरी जे अहवाल आहे ते दाखवून देतो. नाव सांगा. नाव म्हणजे अशा पद्धतीने चालवलं. आम्ही त्या मिटिंगसाठी जनरल मिटिंग लावण्यासाठी अनेक वेळा पत्र दिली. ती पत्र देऊन सुद्धा त्यांनी आमचा विचार केलेलाच नाही. त्या पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही. आज सुभाष शेठ सारख्या माणसाला त्यांनी तज्ज्ञ संचालकमध्ये घेतलेलं आहे. मग संस्थेमध्ये सुभाष शेठ थोरात यांना रघु गायकवाड, रघुनाथ गायकवाड, नाथ महाराज येवले अशा अनेक लोकांना त्यांनी दिंडीमध्ये सल्लागार म्हणून घेतलं किंवा तज्ज्ञ सल्लागार म्हणून घेतलं. यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत त्यांना विचारणा केली नाही. मग त्यासाठी आता काही दिवसापूर्वी सुभाष शेठ थोरात यांनी पत्र संस्थेला दिलं. ते पत्रसुद्धा पोस्टाचं त्यांनी रिटर्न पाठवलं. म्हणजे अशा पद्धतीची जर संचालकांना वागणूक देत असेल किंवा सल्लागारांना वागणूक देत असेल किंवा वारकऱ्यांना जर अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि ही दिंडी सखाराम चास्कर, वय वर्ष 87, राहणार म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव. माजी अध्यक्ष, माजी विश्वस्त आणि अध्यक्ष. मी 1997 पासून या दिंडी समाजामध्ये सेवा केलेली आहे. 1997 ते 2001 पर्यंत मी विश्वस्त म्हणून काम केले. चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून 2002ला समाजाने मला बिनविरोध अध्यक्ष म्हणून स्वीकार करायला लावला. 2000 त्या काळामध्ये दत्तूआबा काळे यांनी जर सहकार्य मोलाचं होतं त्यावेळेला त्यांनी लोकांकडून पैसा करून मी अध्यक्ष झाल्यामुळं त्यांना मोठं समाधान वाटलं आणि आळंदीची जागा 10 गुंठे खरेदी करण्यात आली त्यावेळेला. तुमच्या काळात? हां, 2002ला 10 गुंठे जागा आळंदी केळगाव या ठिकाणी जागा खरेदी केली दिंडी समाजाकडे. आणि त्यानंतर पुन्हा जागा कमी पडली या हेतूने परत 2002 सालला परत 2 गुंठे जागा वाढवून 12 गेली. 12 गुंठे एकूण जागा आजही ती दिंडी समाजा नावं माझ्या नाव 7/12ला माझी नोंद आहे. परंतु मी मालक नाही, समाज मालक आहे. नाव माझं जरी असेल तर मला या जमिनीशी काही संबंध नाही. ही तालुक्याची जमीन आहे, समाजाची जमीन आहे. मला नको आहे ती. मी केव्हाही जेव्हा समाजाला अर्पण करायला तयार आहे.
पुढं त्याच्यानंतर मी 2002 ते 12पर्यंत अध्यक्ष राहिलो. त्या काळामध्ये पत्राशेड नव्हतं पंढरपूरला. दत्तूबाबाच्या सहकार्याने पत्राशेड केलं. पुन्हा त्या ठिकाणी फरशी नीट बसवण्याचं काम केलं दत्तूबाबाच्या सहकार्याने. आणि नंतर पुन्हा ज्या वेळेला 2012 साली तक्रार झाल्या आंबेगाव तालुका दिंडी समाजाच्या 2 पार्ट्या झाल्या. 2 पार्ट्या झाल्यानंतर पुढं परिस्थिती अशी आहे, वाद चालला कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये त्यावेळेला जयसिंग राजाराम काळे यांच्याकडं भांडं खातं संस्थेने ठेवण्याकरता रक्कम नवीन खातं काढत जिल्हा बँकेमध्ये सांगितलं होतं. ते काढलं त्याने आणि आजपर्यंत ते पैसे संस्थेला जमा झालेले नाहीत. जयसिंग राजाराम काळे आज अध्यक्ष आहेत. आणि 14-15 कोर्टामध्ये ढिगे साहेब असताना त्यावेळेला कबूल केलं होतं त्यांनी, मी पैसे काढून देतो संस्थेकडे जमा करून, असं त्यावेळेला कल्पना केली. वैयक्तिक त्यांचे आजपर्यंत पैसे पैसे दिले नाही. किती आहेत वैयक्तिक किती पैसे? 35,000 रुपये त्या काळात. संस्थेकडून. आणि हा जयसिंग काळे सचिव असताना पैसे वापरण्याचा अधिकार अध्यक्षाला नाही. पैसे वापरण्याचं काम, पैसे ताब्यात घेण्याचं काम खजिनदाराचं आहे. यांनी संस्थेच्या विरोधात सगळं पैशाचा कारभार स्वतःच्या हातात घेतला जयसिंग काळेंनी. आणि आजही तोच करतोय. आणि संस्थेचे पैसे काढण्यासाठी नवीन 3 रिपोर्टप्रमाणे अध्यक्ष जयसिंग काळे याची सही अध्यक्ष म्हणून पाहिजे. परंतु तसं न करता मागच्या बॉडीच्या कमिटीच्या याच्यावरून त्यांनी कारभार केला, पैसे काढायचं काम केलं. पंढरपूर बँकेत आणि शिवनेरी बँकेमध्ये कारभार केला. त्यांनी चुकीचा कारभार केला. फौजदारी केस त्याच्यावर करायला पाहिजे होती विश्वस्तांनी, पण ती केलेली नाही. ह्या विश्वस्त लोकांनी त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे किंवा समाजाने तरी फौजदारी केस करायला पाहिजे. खोटा केलं, खोटा कारभार केलं त्यांनी त्यावेळेला. माझे नाव हरिचंद्र राजाराम बागल. 2022 ते 27 मोर्डीमध्ये माझी निवड झाली. विश्वस्त पदाची. त्याच्यानंतर खजिनदार पद दिलं आणि त्यानंतर त्यांनी पाठीमागच्या ज्या व्यक्ती होत्या त्या जुन्याच बॉडीने मोडल्या, काढल्या. किती लोक होते? जयसिंग राजाराम काळे, अशोक रामचंद्र बोराटे यांनी त्या काढल्या. आणि नंतर मला म्हणले तू सही करीत, तर मी म्हणला सही काही मी करणार नाही, म्हणून मला त्यांनी पदावरून काढून टाकलं. नोटीस दिलं नाही. काही नोटीस नाही ना, कायदेशीर. बरं तुमचे मी राजाराम बानखेले, आंबेगाव तालुका दिंडी समाजाचा जवळजवळ 25 वर्षापूर्वीचा सभासद आहे. आणि संस्थेच्या प्रत्येक वार्षिक सभेला हजर असतो. चुकून एखादी वार्षिक सभा माझ्या काही दुसऱ्या पर्यायी कारणामुळं चुकले असेल, परंतु बहुतांश वार्षिक सभांना मी त्या ठिकाणी हजर उपस्थित असतो. परंतु अलीकडच्या एवढ्या 10-5 वर्षामध्ये या संस्थेचा कारभार पाहिला, तसं पाहिलं तर ही संस्था ही वारकऱ्यांची संस्था आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एक गैरव्यवहार असेल किंवा राजकीय विषय असेल तो याचा कामा नाही, ही आमच्यासारख्यांची अपेक्षा आणि त्या अपेक्षानुसारच आम्ही आतापर्यंत या संस्थेकडे पाहत आलो. परंतु आत्ता जो काय कारभार चाललेला आहे, आता ही जी मागची वार्षिक सभा झाली म्हणजे या वर्षाची जूनच्या पूर्वी होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. म्हणजे धर्मादायिकांच्या आदेशानुसार जूनपूर्वी वार्षिक सभा व्हायला हवी होती, परंतु त्यांनी जूनला न घेता ती 30 सप्टेंबरला वार्षिक सभा गोडेगावच्या हरिचंद्र मंदिर हॉलमध्ये सभागृहात वार्षिक सभा घेतली. मी त्या वार्षिक सभेला हजर होतो. प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. प्रश्न लोक हिशोबाचे काही आकडे विचारत होते, व्यवहाराचे प्रश्न विचारत होते, परंतु त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नव्हतं. जे काही जमा खर्च सभासदांसमोर व्यवस्थित मांडला पाहिजे अशा पद्धतीचा एकही पेपर उपलब्ध नव्हता. तोंडी सांगत होते आणि तोंडी सांगण्याला सगळे सभासद विश्वास ठेवायला तयार नव्हते. म्हणून मी त्या ठिकाणी उभा राहिलो, उठून सांगितलं की तुमच्या या मिटिंगमध्ये पुरावे नसल्यामुळं तुम्हालाही त्या ठिकाणी विश्लेषण करता येत नाही आणि सभासदांचंही समाधान होत नाही. आपण असं करूया, ही वार्षिक सभा या ठिकाणी तहकूब करू आणि 1 महिन्यानंतर आपण पुन्हा वार्षिक सभा सगळ्या सभासदांना निमंत्रित करू आणि वार्षिक सभा घेऊया. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं. उपस्थित सगळ्या सभासदांनी माझ्या त्या ठरावाचा टाळ्या वाजवून स्वागत केलं, अनुमोदन दिलं. परंतु आता जवळजवळ 4 महिने होऊन गेलेले आहेत. 4 महिन्यात सुद्धा या संचालक मंडळाने वार्षिक सभा
घेतलेली नाही, याचाच अर्थ हे संचालक मंडळ म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव मनमानी कारभार करतायत. यांच्या व्यवहाराची जर तुम्हाला आकडेमोड सांगायला गेलं तर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवणार नाही, अशा पद्धतीचे व्यवहार आहेत अनेक ठिकाणी. मग गोरेगावच्या शरद सहकारी बँकेत, धरणपत संस्थेत, इतर वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमध्ये या संस्थेची शाखा आहे, त्या ठिकाणी खाते काढलेली होती आणि शिल्लक होती. या ठिकाणी आमचे बागल आहेत, त्या 22ला झालेल्या संचालक मंडळाच्या निवडीमध्ये त्यांची खजिनदार म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. खजिनदार का सचिव? खजिनदार आणि सचिव खजिनदार म्हणून नेमणूक केली आणि संस्थेच्या कायद्यानुसार, नियमानुसार अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांपैकी 2 सह्यांनी पैसे काढण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. अनेक प्रकारच्या ठेवी मंचरच्या शरद सहकारी बँकेत, गोरेगावच्या बँकेत अशा प्रकारच्या होत्या, पण या मंडळींनी परस्पर त्या ठेवी काढल्या आणि ठेवी काढल्यानंतर खजिनदार म्हणून यांची सही ते मागायला आले. यांनी सांगितलं की मी आजपर्यंत कारभार स्वीकारलेला नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा खजिनदार म्हणून चार्ज आलेला नाही. ते नसताना मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सही उपलब्ध करून देत नाही आणि माझ्याकडे तुम्ही हिशोब ठेवा, नंतर आपण सगळे संचालक बोर्डाच्या बैठकीत तो विषय घेऊ आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्या सह्या मी द्यायला तयार आहे. हे सह्या करत नाहीत असं त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते आल्यानंतर त्यांनी परस्पर हे निवडून आलेले सगळ्यांनी ठरवलेले खजिनदार पदाचे विश्वस्त त्या ठिकाणी परस्पर त्यांनी खजिनदारही बदललं आणि तो चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. आजही पहिली जी बॉडी आहे जे त्या ठिकाणी आहे ते खजिनदार म्हणून त्या ठिकाणी बागल यांचं नाव आहे, पण यांनी परस्पर जुन्या खजिनदारांच्या सह्यांनी पैसे काढले. हा प्रचंड मोठा अपार आहे, तसं करता येत नाही. जुने खजिनदार, तुमची नवीन बॉडी झाली, चेंज रिपोर्ट तिथं दिलेला आहे, चेंज रिपोर्टवरती धर्मादाय आयुक्तांचं शिक्कामोर्तब होऊन या ठिकाणी नवीन बोर्ड अस्तित्वात आलेले आहेत. नवीन बोर्ड अस्तित्वात आलं तर नवीन संचालक जे काही अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्या सह्याने डिपॉझिट त्या एफडी मोडले पाहिजे, खात्याचे व्यवहार चालले पाहिजे. पण तसं न करता जुन्या काही आणि नव्या काही असे मिसळ केले आणि त्याच्यामध्ये ते ठराव केले. एकच तुम्हाला सांगतो उदाहरण, एक आता ही एवढी मोठी धर्मादाय संस्था आहे तालुक्यातील दिंडी समाज, तुम्ही पाहताय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, मी स्वतः त्या दिंडीमध्ये 4-2 वर्ष जातो, जसं शक्य होईल तसं 4 दिवस 2 दिवस पाहिजे जातो. मी स्वतः तुम्हाला सांगायला येतं की मी माळ घातलेली आहे, माळकरी आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाला अनुसरून काम करणारा एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्हाला सांगतो ह्या ज्या दिंडीतनं सगळा व्यवहार झाल्यानंतर, हिशोब किताब झाल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतात नियमानुसार ते संस्थेच्या अकाउंटला भरले पाहिजे. हे संस्थेचं खातं आहे तिथं, पण यांनी ते हात उचले किंवा हातात रक्कम जी वरचेवर आहे ती तुमच्या निदर्शनास आणून देतो. 17-18 साली रक्कम हे 1,89,703 रुपये म्हणजे हातातली रक्कम, म्हणजे ती एखाद्या ती आत्ताचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांकडे शिल्लक आहे. त्याच्यानंतर 18-19ची शिल्लक 1,74,432 रुपये. 19-20ची रक्कम आहे 1,03,351 रुपये. 20-21ची रक्कम आहे 61,581 रुपये. आणि ही सगळी रक्कम आत्ताचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ही हातूसने एवढी रक्कम किती लाख होते? 4 का 5 किती लाख होते? साधारणतः 4-5 लाखावरती सगळी रक्कम एकंदरीत जाईल. म्हणजे ही कुणाकडेही हातामध्ये रक्कम एवढी कॅश ठेवता येत नाही, पण त्या रकमेचा सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाही जमा खर्च, कुठलाही हिशोब दिलेला नाही. या सगळ्या संचालकांचा आता इथे काय झालेलं आहे, 11 संचालक एका बाजूला 15 पैकी आणि 4 संचालक एक बाजूला. हे अल्पमतात आहेत. बहुमत असल्यामुळं बहुमत त्यांच्याकडे ते मनमानी पद्धतीनं कारभार करतायत. या ठिकाणी धर्मादाय आयुक्ताकडे सगळे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सेवा, गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आपल्या इथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक सेंटर देखील प्रसिद्ध आहे. असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे. तसेच आपल्या सेवेसाठी बँक्वेट हॉल सज्ज झाला आहे.
आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेइंग गार्डन आणि लॉनची सुविधा आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या. माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँक्वेट हॉल. ठिकाण एकलहरे सर्कल, बायपास हायवे, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.